राष्ट्रवादी पवार पक्ष आणि महायुतीच्या नेत्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात। हे बघा, कोणी अर्ज टाकायचा हे काही कोणी कोणाला सांगायला जात नाही आणि कोणी मागे घ्यायचा हे पण कोणी कोणाला सांगायला जात नाही। त्याच्यामुळे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी घेतला असेल मागे। आता प्रत्येकाचा आपापलं परसेप्शन आहे, आपापले विचार आहेत। आम्हाला 100% वाटतं की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, आता त्यांना नसेल वाटत। तर ईव्हीएम आणलं कोणी? ईव्हीएम काँग्रेस सरकारच्या काळातच सुरू झालेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, त्यांचेच मित्रपक्ष ओमर अब्दुल्ला यांनी देखील सांगितलं ईव्हीएमच्या नावाने रडणं बंद करा। ईव्हीएमचा निर्णय तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा चांगला असतो आणि ईव्हीएम तुम्ही जेव्हा हारता तेव्हा वाईट असतो। कदाचित आपल्या पक्षातले कार्यकर्ते इतर ठिकाणी जातील, हे आपल्यावर नेतृत्वावर अविश्वास येऊ नये म्हणून कार्यकर्ते थोपवण्यासाठी ईव्हीएम वर दोष देऊन कार्यकर्ते सांभाळून ठेवण्याचा हा